नमस्कार मंडळी, जय शिवराय. तर स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कालपासून आपण बघतोय सोशल मीडियावरती की उबेरने रेट वाढवले म्हणून. मला तर वाटत नाही उबेरने अजून रेट वाढवली म्हणून. बघूया आपण आता लाईव्ह डेमोज बघूया आपण उबेरने रेट वाढवलेत का नाही. तर आपण डायरेक्ट लाईव्ह बुकिंग करून बघूया. तर आपल्याला ॲपमध्ये किती रेट दाखवतात उबरच्या. तर मित्रांनो, आपण बुकिंग करण्याच्या आधी आहे ना, आपण डेस्टिनेशन टाकून बघू आपल्या प्रायव्हेट मॅपमध्ये. आणि तर आधी आपण आपल्याला इथून आता आपल्या घरापासून आपण पुणे रेल्वे स्टेशनचं लोकेशन टाकून बघू किती किलोमीटर आहे इथनं. तर इथून आपल्याला 22 किलोमीटर दाखवते पुणे स्टेशन. तर आपण उबेरमध्ये ह्याच लोकेशनवरती आपण बुकिंग करून बघू 22 किलोमीटरला किती पैसे दाखवते. तर आपण आता उबेरचं बुकिंग ॲप ओपन केलं आहे. इथून आपण डायरेक्ट आता पुणे स्टेशन टाकू. तर पुणे रेल्वे स्टेशन. तर 22 किलोमीटरला बघूया आपण पुणे रेल्वे स्टेशनला किती पैसे दाखवते. तर हे बघा मित्रांनो, आपण म्हणतोय पैसे वाढलेत, तर कुठं वाढलेत बघा. 22 किलोमीटरला इथं दाखवते 295 रुपये आणि रिक्षाला दाखवते 294 रुपये. म्हणजे रिक्षापेक्षा फक्त एकच रुपया कारसाठी जास्त दाखवलं आहे. नियमानुसार 22 किलोमीटरचं आहे ना कारचे. रिक्षाचं 22 किलोमीटरचं बघू आपण आणि कारचे किती होतात 22 किलोमीटरचे बघू. तर इथं आपल्याला किती दाखवले बघा, 295 294. तर आपण कॅल्क्युलेशन करू आता. 22 गुणिले आता कारचा रेट आहे 21 रुपये. तर 21 तर 21 रुपयाने होतात 462 रुपये. आणि इथं दाखवले किती बघा, 295 रुपये कारला. म्हणजे किती डिफरन्स पडला, म्हणजे आपण 300 जरी पकडले तरी 150 रुपयाचा फरक पडतो. आणखीन 462 रुपये व्हायला पाहिजे 21 रुपयाने. आणि रिक्षाचं बघा किती होत आहेत, 294 रुपये. तर 22 किलोमीटरसाठी रिक्षाचं आपण बघू किती होत आहेत. 22 गुणिले 17 374 रुपये होत आहेत रिक्षाचे. तर आपल्याला दाखवले 294 रुपये. म्हणजे फरक कितीचा पडतोय बघा, 80 रुपयाचा फरक पडतोय. तर हे आपण म्हणतोय उबेरने पैसे वाढवले. काहीच नाही वाढवलेलं मित्रांनो. फक्त थोडंफार कधी सकाळ संध्याकाळी वगैरे कधी जेव्हा बुकिंग वगैरे जास्त असतात तेव्हा ते वाढवून पैसे दाखवतात आणि आपल्याला वाटतंय की पैसे वाढले म्हणून. तसं काहीच नाही आहे. पैसे काही वाढलेले नाही आहेत, जे आहेत तेच दाखवतंय. कधी पाऊस वगैरे असेल कधी, तर त्या पिरियडमध्येच फक्त पैसे दाखवते जास्त उबेर. मित्रांनो, पैसे वाढले पाहिजे हे, कारण रिक्षावाल्यांसाठी कारवाल्यांसाठी गरजेचं आहे. कारण आपल्या हक्काचा रेट आहे तो मिळालाच पाहिजे. तर अशा रेटमध्ये मित्रांनो धंदा करून कसं परवडणार आपल्याला, कसं काय भागणार नाही, आपली स्वप्न कशी पूर्ण होणार. तर चला मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.